अलका मॅम, तुमचं स्वागत. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या गुड न्यूजच्या निमित्तानं मला तुम्हाला विचारायचं आहे की संविधानातला असा कोणता विचार आहे ज्या विचारांची गुढी प्रत्येक घरामध्ये उभारली गेली पाहिजे? मी असं म्हणेन की संविधान आपल्या देशाचं फाउंडिंग डॉक्युमेंट आहे, त्यामुळे संविधानातला एक विचार उचलून कुठली तरीची गुढी उभी राहावी असं मला वाटत नाही. संविधान हा अख्खा देश आपला त्याच्यावरती चालतोय, त्यामुळे फाउंडिंग डॉक्युमेंट असल्यामुळे पूर्ण संविधानाची मूल्य लोकांपर्यंत या गुढीपाडव्याला पोचावीत असं मला वाटतं. वा, पण संविधानातल्या विचारांनी लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झाल्यानंतर मला असं वाटतं तुमच्या दृष्टीनं ही सगळ्यात मोठी गुड न्यूज असेल. नक्कीच, कारण संविधानातनं ज्या वेळेला आम्ही आपले हक्क आणि अधिकार लोकांना सांगतो, लोकांना संविधानच माहित नाहीये. त्यामुळे लोकांपर्यंत संविधान जर पोहोचवायचं असेल तर संविधानातल्या पहिल्यांदा आपल्या हक्क आणि अधिकारांवरती बोलायला लागतं. आम्ही जो बेस सर्वे केला, तुम्हाला संविधान माहितीये का, या प्रश्नाचं उत्तर लोक म्हणायचे की होगा कोई धान का प्रकार. इथून सुरुवात केली आम्ही. आणि त्या वेळेला जेव्हा आमच्या समोर एखादी छोटीशी 7वीतली मुलगी येते आणि म्हणते की तिच्या आईला आम्ही विचारतो की बाई ग, तुला संविधान माहितीये का, तर ती म्हणते की नाही. तर मुलगी सांगते की आई, मी शाळेत जाते ते संविधानामुळे जाते. हे ऐकल्यानंतर ऊर भरून येतो आणि नुसत्या तेवढ्या उत्तरांनी ऊर भरून नाही येत. तर आम्ही ज्या वेळेला संविधानाचा प्रचार करायला वस्त्यांमध्ये घराघरांमध्ये जातो, त्यावेळेला ती मुलगी म्हणते, आई, आपल्या अख्ख्या वस्तीमध्ये मी यांच्याबरोबर पत्रक घेऊन जाणार आहे. हे यश आम्हाला अधिक महत्वाचं वाटतं, कारण त्या एवढ्याशा छोट्याशा मुलीला संविधानाचं महत्व कळलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचं हेही कळलं. संविधान जागराच्या या मोहिमेमध्ये तुम्ही संविधानातील मूलभूत हक्क आणि आपली परमकर्तव्य हे सगळ्यात आधी समजावून सांगत असाल, तर ह्या मूलभूत हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल लोकांना अवेअर केल्यानंतर त्यातनं कोणात तरी बदल झालाय? कारण आता 40 वर्षांचा प्रवास आहे आणि लोकांना संविधान सुद्धा माहिती नाही, अशी परिस्थिती काही ठिकाणी आपण पाहतो. तर काय सांगाल? लोकांचे बदल ना छोटे छोटे असतात. स्वातंत्र्यापूर्वी कोणी विचारलं असतं की देशात बदल झालेत का, स्वातंत्र्य मिळणार आहे का, तर आपल्याला तसं सांगता नसतं आलं. पण आज मी महाराष्ट्रभर ज्या वेळेला संविधानाचा प्रचार करते, त्यावेळेला डेफिनेटली लोकांमध्ये हे बदल झालेले आहेत. लोकांनी शाळा वाचवल्या आंदोलन करून, आणि ती लहान मुलांनी वाचवली. पुण्यातल्या एका मुलीने आंदोलन करून आपल्या शाळेसाठी 16 लाख रुपये जमा केले. ही घटना छोटी नाहीये. हे आंदोलनाचा हक्क, आपल्याला मिळालेला अधिकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अधिकार दिले ते गाजवणं, ते रुजवणं समाजामध्ये, हे ज्या वेळेला दिसतं समोर, त्यावेळेला आपण आपल्या योग्य मार्गावर आहोत याचा डेफिनेटली आम्हाला आनंद होतो. आणि संविधानाशिवाय आपण जगूच शकणार नाही आहोत, कारण माणूस म्हणून आपलं अस्तित्व जर का असेल तर ते संविधानामुळे आहे. आणि म्हणून मग आम्ही माणूस म्हणून लोकांना घडवत असू, तर आम्हाला संविधान लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि आम्हाला माणसं घडताना दिसत आहेत. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त संविधानाची गुढी उभारून आपण तो साजरा करूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटे छोटे कदम पर बड़ा बदलाव.